हो, कोटी कोटीचा धन्यवाद देतो, खूप खूप आशीर्वाद देते सुजय दादाला. तर आम्ही पण घरी आल्यानंतर, आमच्या कॉलनीमध्ये आल्यानंतर सुद्धा सांगितलं, दादा आपल्याला शिवपुराण आणा आपल्या इकडं. आम्हाला सुद्धा वाईट वाटायचं की आम्ही जातो तिथं जातो, तुमची एवढी मोठी शिर्डी असून कोणी म्हणजे शिवपुराण ठेवलं नाही, कोणी काय केलं नाही, आम्हाला अपमानित, आम्ही गपचूप बसून राहायचो आम्ही. पण आता आम्हाला झालं ना, आम्ही ताट मानाने सांगतो का आमच्या सुजय दादांनी सगळ्यांना अगदी म्हणजे खूप खुश केलं आणि शिवपुराण आणलं. मोठे महादेवाला खूप, त्यांना कोटी कोटीचा, माझ्या आजीचा कोटी कोटी धन्यवाद दिला त्यांना. आणि लाडका लेक आहे आमचा सुजय दादा, लाडका लेक आहे आमच्या एरियाचा. हा, महाराष्ट्रातील शिर्डी या ठिकाणी श्री शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने हे आयोजन केलेलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं मार्गदर्शन आणि सुनियोजन हे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे पाहत आहे. तर आपण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांचं या ठिकाणी कथाकार म्हणून आहेत, यांच्या अमृत म्हणून आहेत, यांच्या अमृतवाणीतून दुपारी 1 ते 4 कथा पूर्ण होत असते. त्याचबरोबर आपण आज खऱ्या अर्थाने संध्याकाळी या ठिकाणचा कसा माहोल आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सुंदर असं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे. संध्याकाळची जेवढी दुपारी गर्दी असते प्रवचनासाठी तेवढीच गर्दी आता संध्याकाळीसुद्धा या ठिकाणी आजूबाजूच्या खेड्यातले, त्याचबरोबर परराज्यातले, इतर राज्यातले भाविक या ठिकाणी मुक्कामी आलेले आहेत काही. त्याचबरोबर या ठिकाणी संध्याकाळी प्रवचन कीर्तनाचा छोटे कार्यक्रम या ठिकाणी भाविक घेत असतात आणि या ठिकाणी आनंद लुटत असतात. तर बरेचसे भाविक या ठिकाणी बाहेर म्हणजे नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, त्याचबरोबर इतर मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यातून आलेले आहेत. तर आपण त्या भाविकांचं या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, आपण कुठून आलात? नमस्कार, मी सुहास बंडवन पाटील, मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेलो आहे, महालक्ष्मी मंदिर येथून. तर मी दरवर्षी प्रमाणे इथं पंडितजींच्या कार्यक्रमाला नगर जिल्ह्यामध्ये आहे समजल्यानंतर मी त्यांच्या दर्शनाला त्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. आपल्या इथले पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन आणि लोकांची सोय, आणि आता कार्यक्रम 1 ते 4 असतो तरीसुद्धा ही आता संध्याकाळची 7:30ची वेळ आहे तरीसुद्धा इतकी गर्दी आहे कारण उद्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी. आणि माझ्या घरीसुद्धा माझे आई वडील रोज हा टी व्हीवर कार्यक्रम बघतात. माझे आई वडील स्वतः पंढरपूरमध्ये कार्यक्रम होतात त्यावेळेसुद्धा जाऊन ते आलेले आहेत. त्यांना बराचसाच अनुभव आहे पंडितजींचा. मला माझ्या आईवडिलांना मध्यंतरी माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट पुण्यात झाल्यानंतर आई म्हणली काही नाही, मी आपलं हे पंडितजींच्या आशीर्वादाने आपलं सगळं ओके होणार. आणि योगाने खरोखर तो 2 महिन्यात पायाचं जे ऑपरेशन केलं होतं तो आता चालायला लागलं. म्हणजे मला वैयक्तिक अनुभव आलेला आहे किंवा माझ्या आईवडिलांना. पाटील आहे घराणा भगवंताच्या रूपात जन्माला आलेला आहे. वर्षा बाबासाहेब अगचौरे, मी लासरगावून आलेली आहे. पहिल्या दिवसापासून आली आहे. 5 दिवस मी इथंच राहण्याचा निश्चय केलेला आहे. कारण की पुष्कळ अनुभव आले अशा जीवनामध्ये की ते सांगू पण शकत नाही मी. एखादा अनुभव सांगू शकता का? मागच्या वर्षी मी रेल्वेतून माझा पाय घसरला, पावसाळा चालू होता तर प्लॅटफॉर्म पडली ना तेव्हा मला थोडंसं घसरलं पण काही त्रास झाला नाही. मी जे जनसेवा फाउंडेशन नामदार राधाकृष्ण विखे आणि सुजयदादा विखे पाटील यांनी जे नियोजन केलं त्याबद्दल काय बोलता तुम्ही? ते खूपच छान केलेले आहे त्यांनी, एकदम नियोजन खूप छान केलेलं. म्हणजे इतर इथून जे कार्यक्रम झाले त्याच्यापेक्षा इथं खूप छान नियोजन आहे, जेवणाचं पण आणि राहण्याची पण. महाराजांनी असं सांगितलं की 30 वर्षात असा हो खूपच मोठा पंडाल आहे आणि खूपच छान कार्यक्रम झाला आणि त्यांनी खूप छान सुविधा पण खूप छान दिली मला. म्हणजे शिव महापुराण कथा आयोजित केलेली आहे, यामध्ये तुम्हाला सुख सुविधा आणि इतर ज्या ठिकाणी कथा भरलेल्या तुम्ही गेला असाल तर इथल्या काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, इतर कथांपेक्षा इथं जरा व्यवस्थित योग्य आहे, व्यवस्था चांगली आहे. सर्व चाळीसगावला झाली,
शिरपूरला झाली, धुळ्याला झाली, पंढरपूरला झाली, नाशिकला पण झाली, भरपूर ठिकाणी गेलो मी. आता इथं थांबा बरं, इथलं नियोजन काय वाटतं तुम्हाला? नियोजन एकदम व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे आणि एकदम जेवणाची वगैरे व्यवस्था एकदम चांगलेली आहे आणि बाहेरचं 12 ज्योतिर्लिंग केलेलं आहे ते एकदम श्रेष्ठ व उत्कृष्ट आणि सर्वात पुण्याचं काम म्हणजे 12 ज्योतिर्लिंग सर्वांना दर्शन मिळालं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रदीप मिश्रांच्यामुळे और इथले आपले आमदार, त्यांचं नाव वगैरे येत नाही पण त्यांच्यामुळे सर्वांना मिळतं आहे, ते खूप धन्यवाद त्यांचा. सर सौ सुनीता वसंतराव नागरे, मी लोतखेडून आलेले आहे. जिल्हा अकोला जिल्हा, तालुका अकोट, अकोला जिल्हा. इथून आलेला आम्ही शिवपुरांसाठी. कारण सर मला शिवजीची खूप भक्ती आहे. कारण मला पॅरालिसिस झालेला होता. पहिला झटका आला तो थोडा आला होता पण दुबारा झटका जो आला तो मला खूप जोराचा आला होता. म्हणजे डॉक्टरनं गॅरंटी पण नव्हती घेतली. पण मला 7 दिवस मी आयसीयूमध्ये होती. नंतर मला थोडं बरं लागायला लागलं. पण मी म्हटलं शिवाला मला तू वाचव. मी शिवपुराणमध्ये एक पेंडॉलमध्ये 7 दिवस पुराण ऐकणार आहे म्हटलं मी तुमची कथा. बरं, इथलं नियोजन कसं वाटतं? इथलं नियोजन एकदम छान आहे सर. एकदम खुश म्हणजे असं पाहिल्यानंतर आम्ही नियोजन केले त्यांचं काय आभार? आभार म्हणजे विके सरांना खूप खूप आमचे धन्यवाद आहेत कारण त्यांना सोय खूप छान केली इथं. आणि नंतर केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री सर्व त्यांनी इथं म्हणजे देखावा केलेला आहे. त्याच्याबद्दल पण आम्हाला खूप छान वाटत आहे. इथलं नियोजनासंदर्भात कसं वाटतंय तुम्हाला? खूप व्यवस्थित केली व्यवस्था, जेवणाची चांगली व्यवस्था ठेवलेली आहे. टॉयलेटची खूप व्यवस्था व्यवस्थित ठेवलेली त्यांनी. सगळी व्यवस्था खूप राहण्याची वगैरे राहण्याची व्यवस्था खूप चांगली ठेवलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? एवढे 5 लोक असतात, 5 लाख लोक असताना एवढी छान पब्लिक एवढी असताना एवढी छान सोय केली त्यांनी. आणि कुठल्या सुजय दादांनी कुठल्याही गोष्टीचं काही कमी नाही. घरच्यासारखं वाटतं आम्हाला. अशी कथा कुठंच झालेली नाही. एवढं नियोजन आम्ही अशी कथा कुठेच झालेली नाही. किती कथा आतापर्यंत? हे 12वी कथा. नियोजन काशीला पण गेली मी, सगळे ठिकाणी जाऊन. डॉक्टर सुजय दादां सारखं नियोजन एवढा मोठा पंडाल कुठेच नव्हता. एवढा मोठा पंडाल आणि देखावा एकच नंबर. सगळ्या महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. मुक्कामी किती दिवस झाले आम्हाला पहिल्या दिवशीपासून म्हणजे आज तिसरा आहे. म्हणजे राहण्याची नाही, काहीच नाही त्रास आम्हाला, कुठला त्रास नाही. आमचं गणगोत इथं नातेवाईक रोईला आहे. आम्हाला रोज फोन येतोय डब्याचा, राहायचा, पण जायची इच्छा होत नाही आमची. आम्हाला खूप सुजय दादाचे खूप आभारी आहोत. कथा ठेवल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. बद्रीनाथ आल्लाट. हा का? कधीपासून आला तिथं? 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. इथलं नियोजन कसं वाटतंय तुम्हाला? नियोजन खूप चांगलं आहे, छान आहे. काही अडचणी वगैरे काहीच नाही. काहीच नाही. नियोजन लय छान आहे. आपलं नाव आणि गाव सांगा आता. आशा तुकाराम बडे, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा. काय वाटतं इथं आल्यानंतर? एकदम छान वाटते. नियोजन वगैरे इथलं काही? एकदम चांगलं. हा का? तुम्हाला काही साक्षात्कार वगैरे काही? हा, खूप अनुभव आहे मला. हा का? किती कथा ऐकल्या आता? मी खूप कथा ऐकल्या, नेहमी ऐकते. टीव्हीवर तर रोजच ऐकते. पण मला खूप अनुभव आहे. काय अनुभव एखादा म्हणजे मी जे मनात सोचत गेली ते माझं पूर्ण होत गेलं. नक्की? हो, नक्की. बरोबर. आणि मी शिवरला पण खूप वेळा झाले. हो का? बरं, इथलं नियोजन नियोजन एकदम चांगलं. काही नाही. खूप स्वच्छता खूप टापटीप केली त्यांनी. जेवणाची सर्व व्यवस्था. आयोजन कुणी केलं माहिती का? हा, विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे. हा का? त्यांचे काही आभार वगैरे? हा, आभार तर आहेतच त्यांचे. आता आम्हाला एवढं चांगलं दिलं तर मग खूपच छान आहे. आम्ही खूप दुरून नातू होत नव्हता. हा. या शिवबाबाचं केलं, मला नातू झाला. किती वर्षानंतर? बापरे, 10-11 वर्षानंतर. 11. हो, नातू झाला मला. शिवबाबाचाच आहे. हा का? हो. कुठून आलात? मी अकोल्यावरून. अकोल्याहून का? कोटला खेडगाव आहे. हा, कोटला अकोल्याजवळ खेडगाव आहे. अकोला म्हणजे बाळापूर. हो, बाळापूर. अकोला.
तर काय अनुभूती तुम्हाला इथं आल्यानंतर? बाबा एकदमच आम्हाला पहिलाच अनुभव आहे, पण इथं आल्यावर अजूनही अनुभव वाटला हां. की यांचं हे व्यवस्था सर्व सोय पाहून हे 12 ज्योतिर्लिंगामधले सर्व स्थळ बनवली यांनी. म्हणजे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग आणि चारिधामचं दर्शन एका ठिकाणी घडून आणलं. हो एकदम. असं तो त्याच्यामुळे तुम्हाला आनंद झाला? नाही पण तसं आम्हाला आवड आहे ना, गोदीची पण आम्हाला आवड आहे ना, हां. शिवपुराण पाहते नाही पण तो डबल आनंद, अजून आनंद त्याच्यात आनंदात भर पडली. आणि कसं की आम्हाला गुरुची आवड आहे, आम्ही घरी पण शिवपुराण ऐकतोय, इथं पण ऐकायला आलो. आम्ही किती लांबून आलो, एक दिवस पुन्हा एक दिवस आम्हाला यायला लागला. आम्ही सकाळी 7 इथं 10 चालू रात्रीचे. नियोजन काय वाटतं तुम्हाला? एकदम चांगलं, व्यवस्थित एकदम चांगलं. दादाला आभार मानतो आम्ही. विखे पाटलांना आमचा खूप खूप आभार आहे, कारण त्यांनी खूप सोय केलेली आहे. अशी सोय आम्ही कुठंच पाहिली आम्हाला नाही. कोणाच गोष्टीची अडचण पडलेली नाही. झोपायची पण व्यवस्था, झोपायची नाही, आंघोळीची नाही, सर्व काय कशाचाच त्रास झाला. नाव सांगा पहिलं आपलं, नाम बोल दीजिए. मेरा नाम है डॉक्टर गुरदियाल शर्मा। इधर हाँ मुझे फनगर से हूँ मैं। हाँ अच्छा, तो यहाँ कथा सुनने आया हूँ बाबा की शिव महापुराण प्रदीप मिश्रा जी की, शिहोर वालों की है ना। कितना दिन से कर रहे हैं ये तो 30 साल से कर रहे हैं। 30 साल से अपन तो 8-10 साल से सुन रहे हैं। हाँ क्या इधर का नियोजन कैसा लगा? ये मेरे हिसाब से हिंदुस्तान में पहला ही नंबर है, समझो इसका। पहला नंबर हाँ, दूसरा नंबर सूरत का। दूसरा नंबर सूरत का। हाँ, तो इसको धन्यवाद देंगे जिन्होंने आयोजन किया है। बिल्कुल बिल्कुल। वो जनसेवा फाउंडेशन और जनसेवा फाउंडेशन जिन्होंने कराया ना। हाँ विखे पाटिल। हाँ पाटिल वाले। हाँ उनको क्या बोलेंगे? उनके बहुत लिए ही बढ़िया करा उन्होंने। हाँ पब्लिक के लिए, यहाँ के अपना लोकल के लिए अच्छा करा। अभी तक इतना बड़ा मेरे हिसाब से महाराष्ट्र में इतनी बढ़िया कथा नहीं हुई अब तक। अभी तक नहीं हुई होगी। हाँ तर काय वाटतंय तुम्हाला? एकदम छान प्रसन्न असं वातावरण आहे ते आणि खूप नियोजन इतकं अचूक आहे. विखे पाटलांचं म्हणलं, सुजयदादा नामदार साहेबांचं, संपूर्ण कुटुंबाचं खूप सुंदर नियोजन असतं. आत्ताही बघितलं तर सकाळी 8पासून तर जेवणाची नाश्त्याची सगळी व्यवस्था असते आणि संध्याकाळीसुद्धा खूप छान असं जेवण. आत्ता पण महाप्रसाद चालू आहे आणि इतकं सुंदर नियोजन आहे. खूप सिक्युरिटीसुद्धा इतके छान, म्हणजे मनानेच लोक अगदी भोलेनाथच्या कृपेने सगळं व्यवस्थित असं चालू आहे. आणि यामुळं विखे परिवाराला खूप खूप धन्यवाद की खूप छान अशा प्रकारचं नियोजन, आवडी संधी. आणि मला वाटतं देशातील एक इतका प्रचंड असा मोठा जो शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आहे, म्हणजे पहिल्यांदा जेवढा देशामध्ये एवढा मोठा, खूप मोठा झाला. महिला स्वतः महाराजांनी सांगितलं. हो ना. हो, त्यांनी 30 वर्षात सांगितलं खूप पहिल्यांदा. 30 वर्षात इतकं मोठं आणि एवढं भव्य दिव्य नियोजन हे फक्त विखे परिवारच करू शकतात. आजी काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? एकदम भारी वाटत. चांगलं वाटत, बरं इथलं नियोजन काय वाटतं तुम्हाला? लईच भारी. म्हणजे आतापर्यंत किती कथा ऐकल्या तुम्ही? बाहेर नाही, आता आलो मी, आताच आले? कधी आले? काल आले? काल आले. नियोजन आवडलं तुम्हाला? आवडलं. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही 40 चाळीसगाव. आतापर्यंत किती कथा ऐकल्या? कुठपर्यंत गेलं? सायदाला ऐकलं, अजून नांदगाव, नांदगाव, 40 आणि आता इथं इथं तुम्हाला नियोजन व्यवस्थित वाटतंय की इथं? व्यवस्थित वाटते, का? चांगलं वाटतं, छान वाटतं. इथं आयोजन कोणी केलं माहिती का? कोण केलं तुम्हाला माहित नाही का? आम्हाला? जनसेवा फाउंडेशन. आम्हाला कोण सांगणार? बरं इथं सुविधा तुम्हाला व्यवस्थित वाटतात ना? व्यवस्थित वाटली म्हणून आम्ही काल बी पाहिलो ना, आज पाहायला पण फिरायला आलो. म्हणजे कथा ऐकल्यानंतर फिरायला संध्याकाळी? हो. Thank you.
आलात आपण? शिर्डीहून आलो. सर्व शिर्डीचे आहेत का? काय एन्जॉय चालला होता आता? आता देवीचे गाणे होते, देवींचे गाणे चालू होते, आदिमाई शक्तींचे. बरं किती दिवस झालेत आलात? ते बी भाऊंला आशीर्वाद असावा आमचा. 3 दिवस झाले. तिसरा दिवस आहे. कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद वाटतो, खूप प्रसन्न वाटतं एकदम. कथा ऐकल्यानंतर खूप छान वाटतं एकदम. भाऊंसाठी पण आशीर्वाद आमचा, कोटी कोटी आशीर्वाद. हा का? ही आयोजित कुणी केलेली आहे इथं कथा? राधेकृष्ण हा का? काय सांगतात त्यांनी तुम्हाला नियोजन कसं वाटलं इथलं? खूप भारी वाटलं, आनंदाचं वाटलं आणि आल्याच्या नंतर प्रसिद्ध वाटलं. खूप त्यांनी चांगली सोय केली, आनंदाची घडी दिली आणि आमच्या शिर्डीवाल्यांना पण खूप आनंद लुटण्यात आला. आतापर्यंत किती ठिकाणी कथेला गेलात? आम्ही 7 5-6 ठिकाणी गेलो. हो का? मग तुम्हाला ज्या कथा आतापर्यंत झाल्यात त्याच्यात आणि याच्यात काय म्हणजे नियोजन कसं वाटतंय? नाही, नियोजन खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी, बदल खूप सुंदर केलेला आहे. कारण महिलांना आंघोळीसाठी सोय सेपरेट केवढी मोठी, शौचालय वगैरे, जेवणाची याची बसण्याची जागा, खूप पैस म्हणजे मंडल दिलेला खूप त्यांनी छान सोय ठेवली. गाड्याची लावण्याची पद्धत परत म्हणजे खूप चांगलं वाटलं. आनंदी खूप देखावे सुद्धा. हा 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा दाखवला, तो पण खूप सुंदर दाखवला. अगदी 12 ज्योतिर्लिंगाला काशीला गेल्यासारखं झालं आम्हाला. 12 ज्योतिर्लिंग केल्यासारखं झालं. काशी उतरली. काशी विश्वनाथ भगवान. काय अनुभव? आम्हाला अनुभव म्हणजे अनुभव म्हणजे चांगलं वाटतं. सगळे मग जे चालले खूप समाधानी. आम्ही आता 5 दिवस झाले, तसे 3 दिवस झाले तसे मुक्कामी आम्ही इथे. बरं, ही आयोजित केली त्यांना काय धन्यवाद वगैरे? खूप कोटीचा धन्यवाद देतो. खूप आशीर्वाद देते सुजय दादाला. तर आम्ही पण घरी आल्यानंतर, आमच्या कॉलनीमध्ये आल्यानंतर सुद्धा सांगितलं, दादा आपल्याला शिवपुराण आणा आपल्या इकडं. आम्हाला सुद्धा वाईट वाटायचं की आम्ही जातो तिथं जातो, तुमची एवढी मोठी शिर्डी असून कोणी म्हणजे शिवपुराण ठेवलं नाही, कोणी काय केलं नाही. आम्हाला अपमानित, आम्ही गपचूप बसून राहायचो आम्ही. पण आता आम्हाला आलं ना, आम्ही ताट मानाने सांगतो का आमच्या सुजय दादांनी सगळ्यांना अगदी म्हणजे खूप खुश केलं आणि शिवपुराण आणलं. मोठे महादेवाला खूप त्यांना कोटीचा माझ्या आजीचा कोटी धन्यवाद दिला त्यांना. आणि लाडका लेक आहे आमचा सुजय दादा, लाडका लेक आहे आमच्या एरियाचा. लाडका लेक. पुराण कथा आणल्याबद्दल लाडका झाला? नाही, आधी पण पहिल्यापासून आमचा नाही आमच्या गणेशवाडीमध्ये पहिल्यापासून लाडका. आम्ही गणेशवाडी, शिर्डी गणेशवाडीमध्ये आम्ही राहणार आहोत. पिंपळे महादेव मंदिराचे पण दादाने आमच्या म्हणजे हे केलं, उद्घाटन केलं, आम्हाला सहकार्य केलं दादा. इथलं नियोजन तुम्हाला सर्वांना हा काय अनुभव आला तुम्हाला? परवाच्या दिवशी, पहिल्या दिवशी माझ्या घरचे मिस्टर आलेले होते. काल त्यांचं पाकिट मोबाईल हरवला. ते म्हणले बाबाला, जर मला पाकिट आणि मोबाईल सापडला तर मी थांबणार आहे. तर खरंच मोबाईल आणि पाकिट एवढ्या गर्दीत सापडला, पोलिसांनी आणून दिला. हो, कालचाच अनुभव या. पण इथं आल्यानंतर नियोजन कसं आहे? प्रत्येक याच्यापेक्षा इथलं नियोजन खूप छान आहे. पंडाल नियोजन, विकणारे विणारे काहीच गर्दी नाही. प्रत्येक पंडालपेक्षा हे पंडाल पण खूप मोठे आहेत. चालेल. आयोजकांचे काय आभार? आयोजकांचे आभार, विखे साहेबांचे आभार, सगळ्यांचे खूप आभार. इथं आणल्याबद्दल, आपल्या महाराष्ट्रात आणल्याबद्दल, आणल्याबद्दल. काय अनुभव? आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला म्हणजे असं वाटलं की आम्ही 12 ज्योतिर्लिंगाला आलेलो आहे. म्हणजे तुमची एवढी व्यवस्था आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच पंडालमध्ये गेलो, पण अशी एवढी व्यवस्था कुठेच नव्हती. खूप समाधान झालं आमचं. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं आम्हाला उन्हात बसावं लागेल का काय, पण तसं काहीच घरची काहीच नाही, घरची आठवण सुद्धा येत नाही. आणि असं खूप म्हणजे वाटत होतं की उन्हात बसावं, पण आम्हाला एकदम सावलीत बसायला मिळालं. खूप छान. माझी 5 पंडालमध्ये बसण्याची इच्छा होती. बाबांनी माझी इच्छा पूर्ण केली. बाबांचा माझ्यावर परिपूर्ण खूप आशीर्वाद गोड आहे. आणि मला इथं आल्यावर खूप समाधानी वाटते. घरचं काहीच आठवत नाही. आयोजक कोण आहे माहिती का इथं? कोण आहे? विखे साहेब. तुम्हाला आज नाही हातात नाही? बोला. हा, आम्हाला असं वाटत होतं का आम्ही आज उन्हामध्येच बसणार आहे बा, पण मग बाबाजींनी आम्हाला खूप चांगली सोय झाली आमच्यावाली. आम्हाला घरची आठवण नाही आली, काय नाही. खूप आनंद झाला. खूप बाबांचा आम्ही आभार. समाधानी, खूप समाधानी. नियोजन कसं काय वाटतं? एकदम मस्त नियोजन वाटलं आणि एकदम थंडी हवा,
तुम्हाला? आम्ही म्हटलं ना तर महाराष्ट्रात जी कथा आहे ना तिथं जातो बर का. आतापर्यंत किती कथा? आम्ही आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्राच्या कथा केल्या पूर्ण. हा. पण मग असं नियोजन आम्हाला कुठंच नाही, म्हणजे कुठंच नाही. विखे सरांनी जे केलंय ना ते खूप सुंदर केलंय. इतकं सुंदर ना प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे कोणाला ऊन नाही, कोणाला कुठलीच कमतरता नाही. स्वच्छता, टॉयलेट, बाथरूम बघितलं ना, पाणी वगैरे एकदम व्यवस्थित. सगळ्यात महत्वाचं ते आहे. इकडे तिकडे बाजूला घाण नाही दिसली. स्वागत विखे सरांचं खूप मस्त. आम्ही म्हणजे महाराष्ट्रात आजपर्यंत आम्ही शहाद्यापर्यंत गेलोय कथेल. नांदगावला गेलो. नांदगावला होतं सुंदर, पण मग त्याच्यापेक्षा आणखीनच खूप वेगळे. खूप वेगळं. इतकं वेगळं म्हणजे वातावरण सुंदर, स्वच्छता सुंदर, कोणत्या गोष्टीची कमतरता नाही, काहीच नाही. बोला. मी पहिल्यांदाच कथेला आली. मला असं वाटलं खूप उन्हात चालावं लागेल असं. मला हे सगळ्या बाया काय म्हणायच्या चालावं लागतं. पण माझं नशीब एवढं की म्हणजे मग गाडीसुद्धा आमची जवळच आली आणि 2-4 पावलांनी लगेच आम्ही बसलो. काय अनुभव, कसं काय वाटतं? एकदम सुंदर आहे, एकदम छान नियोजन वगैरे एकदम सुंदर आहे. काहीच असं हे नाही. हो असं वाटतच नाही तर घरी जावं असं. माझं नाव राखी मच्छिंद्र बिडवे. इथले आयोजन सुजयदादा विखे यांनी खूप मोठं नियोजन खूप छान केलं आणि कार्यक्रम खूप छान झाला. आणि आम्ही त्या कार्यक्रमाचा एवढा खूप छान आनंद घेतोय की 5 दिवस आमचे कसे जातील हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. त्यातले 2-3 दिवस गेले, अजून 2 दिवस आमचे खूप. नियोजन कसं काय केलं? नियोजन एक नंबर केलं, छान केलं. सुजयदादा विखे पाटील त्यांचे पण खूप मनापासून आभार. कथा ठेवल्याबद्दल त्यांचे पण खूप मोठा आभार. याच्या आधी मी शहाद्याला कथा केली आपल्या नगरमध्ये. त्यांनी पहिल्यांदाच खूप मोलाचं यांनी काम केलं. शिवमहापुराण कथेच्या 3ऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी पार पडली. वास्तविक पाहता अहिल्यानगर जिल्हावासियांचं भाग्य समजायला काय हरकत नाही. विखे पाटील परिवार, खास करून तरुणांचे आयकॉन सुजयदादा विखे पाटील असतील, नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील, म्हणजे संपूर्ण विखे पाटील परिवाराने अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम शिवभक्त महिला भगिनींचे या ठिकाणी विचार करून या ठिकाणी पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवकथेचं आयोजन केलं आणि त्याला प्रचंड असा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी मी कर्जतून आलो. कर्जतून आतापर्यंत किती कथा मी केल्या? ही 5व्या कथेला या ठिकाणी आलो. आणि नियोजन कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणचं? या ठिकाणी नियोजनाबद्दल बोलायचं झालं तर अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन आहे. अशा प्रकारचं नियोजन कदापिही होणेही शक्य नाही. मी दादांना दुपारीच भेट झाली आणि दादांना सांगितलं की दादा नियोजन अशा प्रकारचं करावं ते आपणच. तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझं नाव मंगल अशोक तवले, राहणार जूर, तालुका जिल्हा अहिल्यानगर. मला एवढंच म्हणायचं की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी प्रथम प्रदीप मिश्रा गुरुजींना नमस्कार करून बोलते. गुरुजींची 3 दिवसाची सभा म्हणजे कथा म्हणजे एवढी सुंदर झाली की अप्रतिम. आणि त्यात आमच्या दादांचे म्हणजे आमचे सुजय दादांचे एवढे नियोजन सुंदर आहे की अप्रतिम. तेथे म्हणजे नावच ठेवायला कुठे मार्गच नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचे कर्मचारी उभे आहेत. अशी एवढी घाण म्हणतात तर तुम्ही त्यांनी कुठं होऊ दिली नाही आहे, कुठं कचरा होऊ दिला नाही. आज 5 ते 7 लाख लोकांची एवढी सेवा करायची म्हणजे शक्य नाही आहे. परंतु आमच्या सुजयदादा विखेंना साक्षात भोलेनाथांनी एवढी शक्ती दिली की बस आज त्यांनी ही कथा ठेवल्यामुळे आज त्यांच्या भगिनी, त्यांच्या आई, त्यांच्या सर्व काही असतील मुली बाळी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आज त्यांनी या कथेचा लाभ घेतलेला आहे. आणि निश्चित त्यांना आपले भोले बाबा कायमच त्यांच्या पाठीशी राहतील. आणि 12 ज्योतिर्लिंगाचं एवढं सुंदर त्यांनी देखावा तयार केला. अशी कथा कुठे झाली नाही आणि होणारही नाही असं मी सांगते. आज याचं आपलं रामेश्वर हे सगळ्या भक्तांचे म्हणजे दर्शन झाले. प्रत्यक्षात जाण्याऐवजी
दादांनी इथं सगळ्या भक्तांना 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन दिलं आणि महाराजांची कथा म्हणजे अप्रतिम खूप सुंदर. आणि मी 3 कथा केल्या. मी एवढं सुंदर नियोजन आणि एवढं छान म्हणजे काय आता ते वर्णन करायला मी तरी माझ्या शब्दात त्यांचं वर्णन करू शकत नाही. खरंच दादांचे कोटी कोटी देवाच्या मंडपात देव नाही अंगात येईल मग काय भूत येतील का काही पण आता येऊ द्या काय होतं भाऊ हात जोडतो करुणा वागतो